प्रहार संघटनेचे डॅशिंग नेते असलेले बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? त्यांना विधान परिषद मिळणार का? या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती। त्यावर आज स्वतः बच्चू कडूंनी मुंबईत माध्यमांसमोर एक स्पष्टीकरण दिलं। शिंदेंकडून विलीनीकरणाची किंवा विधान परिषदेची ऑफर असल्याचं माध्यमातूनच आपल्याला कळलं असं कडू म्हणाले। शिवसेनेकडून अद्याप तसा थेट प्रस्ताव नसल्याचे बच्चू कडूंनी स्पष्ट केले। यानंतर उद्धव सामंतांची फोन करून चर्चा झाली पण त्यात स्पष्टता नसल्याचंही कडू म्हणाले। त्यामुळे जर पत्रकार परिषदेनंतर निरोप आला तर शिंदेंना नक्की भेटायला जाऊ, विलीनीकरणावर चर्चाही भेटूनच होऊ शकते असं बच्चू कडूंनी म्हटलंय। विधान परिषदेची ऑफर दिली तरी फॉर्म भरायला किती वेळ लागतो? कागदपत्र बॅगेत तयार आहेत अशी मिश्किल पण सकारात्मक प्रतिक्रिया ही बच्चू कडूंनी दिली। आणि आपल्यासोबत स्वतः आहे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू। बच्चू कडूजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजवर। आणि तुमच्यासारखा एक संघर्षातून पुढे आलेला असा नेता ज्याची वेगळी स्टाईल आहे आंदोलनाची, जर का विधान परिषदेत गेला तर विधान परिषद सुद्धा जरा जान आल्यासारखं वाटेल। खरं असलं तरी सुद्धा अट मान्य केली आहे की नाही? प्रहार विसर्जित करणार आहात पक्षामध्ये शिवसेनेत की नाही? नाही, असा काही विषय नाही, असा कुठला प्रस्ताव नाही, अशा याच्यावर कुठली चर्चा नाही। त्याच्यानं हा प्रश्न येत नाही। लक्षात घ्या का जिथपर्यंत आमने सामने बसून चर्चा होणार नाही तोपर्यंत हा विषय मला वाटतं आपण चर्चेला आणणं फार चुकीचं ठरेल। बरं, दुसरं असं आहे की मी मग स्पष्ट केलं की आम्ही फक्त पदासाठी जाणारे, हुद्द्यासाठी जाणारे लोक नाही आहे। आमचे मुद्दे महत्वाचे आहेत। ते शेतकऱ्यांचे असेल, दिव्यांग बांधवांचे असेल, विधवा भगिनी असेल, वंचित असेल, पिछाडे लोक असेल, हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे हो। पण बच्चू कडूजी, पण आता असं आहे की शेवटी प्रत्येक क्षणाचा काटा पुढे पुढे जात चाललेला आहे, निर्णय घ्यायचा आहे। मला पहिला साधा प्रश्न आहे की मुळात ही जे आहे की पक्ष तुमचा प्रहार पक्ष संघटना शिवसेनेत विसर्जित करायची, हा केवळ मीडियातली चर्चा आहे की खरोखर शिंदेच्या शिवसेनेकडून अशी मागणी आहे? नाही, मला वाटतं हे मीडियातली चर्चा आहे। त्या मीडियातल्या चर्चेतूनच ही पत्रकार परिषद झाली आहे, लक्षात घ्या। बरं, असं कुठलाही प्रस्ताव नाही ना आमचं या संदर्भात काही बोलणं नाही। उदय सामंतांशी चर्चा होण्याचं आपण म्हणालेला आहात, तर त्याचे साधारणपणे टर्म्स कंडिशन्स काय असतील? जर का असा प्रस्ताव असेल, अशी मागणी असेल, जनरली अशी मागणी असते। तुम्हाला एक उदाहरण देतो। जेव्हा नारायण राणे हे काँग्रेसमध्ये जात होते किंवा नारायण राणे नंतर भाजपमध्ये गेले होते, त्यावेळी त्यांच्या मुलांची जी संघटना होती किंवा त्यांनी पक्ष सुरू केला होता तो त्यांना विसर्जित करावा लागला होता आणि तो आता अस्तित्वात नाही, स्वाभिमान पक्ष अस्तित्वात नाही। त्यामुळे माझा तुम्हालाही प्रश्न आहे, साधारणपणे कोणताही मोठा पक्ष अशा प्रकारे स्वतःमध्ये एखादी संघटना घेताना त्या संघटनेचा लोप त्या पक्षात करण्याची मागणी करत असतो, तर तुमची काय भूमिका असेल? आता कसं आहे, जर तर वर आपण उत्तर देण्यात काही अर्थ नाही। प्रत्यक्षात भेटीवर किंवा जेव्हा चर्चा होईल तेव्हा कशा पद्धतीनं चर्चा होते, काय मुद्दे समोर येतात, या सगळ्या याच्यावरच निर्णय होईल ना। बरं, एक असं सुद्धा कानावर येते की तुमचे जे पदाधिकारी आहेत ते म्हणतात की जर का अशी वेळ आलीच, शिवसेनेमध्ये पूर्ण समावेश व्हायचा असेल, तर विदर्भाच्या शिवसेनेची जबाबदारी आमच्या नेत्यांकडे म्हणजेच बच्चू कडूंकडे सोपवावी शिंदेंनी, एकनाथ शिंदेंनी, अशी तुमची सुद्धा भूमिका आहे? म्हणजे कार्यकर्त्याचं मत आहे, कार्यकर्त्याचे अनेक वेगवेगळे मत आहे। बऱ्याच कार्यकर्त्यांना काही वेगळं वाटतं, कोणाला असं वाटतं मंत्रीपद व्हावं, कोणी म्हणतं आमदार व्हावं, कोणी म्हणतं जबाबदारी घ्यावं, ते वेगवेगळे मतं असतात। माझे शेवटचे दोन प्रश्न आहेत, कारण मला कल्पना आहे अन्य ठिकाणी सुद्धा तुम्हाला जायचं आहे। पण आज एकूणच एक तुमचं इम्प्रेशन, आज बच्चू कडू जरा हसरे दिसले। इतर वेळी कोणाच्या कानफडात काय लगावताय, कोणाची कॉलर काय धरताय, पण आज बच्चू कडू जरा थोडे आनंदी दिसत होते, जरा तुमच्या चेहऱ्यावरती हास्य वगैरे दिसतंय आणि चांगलं आहे। कष्ट करणाऱ्या अशा आंदोलनातला नेता विधिमंडळात जात असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि ते जवळपास स्पष्ट हे आम्हाला माहिती आहे, ते तुम्ही आता लपवू नका। तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की हा क्षण तुम्ही कसा पाहता? मला असं वाटतंय की अजून कायच्यातच काही नाही आणि मी कडू असल्यामुळं नेहमी हसत राहावं असं मला बऱ्याच लोकांनी सल्ला दिला, त्याच्यानं हसत राहतो, दुसरं काही नाही। बरं, माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही आता जे चालला आहात तो सत्ताधारी पक्ष आहे। सत्ताधारीमध्ये गेल्यानंतर सगळी आंदोलनं कशी थांबतात आणि आंदोलनातला जज्बा आणि सगळी जी फायर असते ती कशी जाते ती पाहिलेली आहे। तर बच्चू कडू तुमचं कसं होणार सत्तेत सामील झाल्यानंतर? कसे आमचे जुने बच्चू कडू मला दिसणार की नाही?
मंत्री असताना मी दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झालो होतो, तुम्हाला माहित आहे. हो हो. तो खरा बच्चू कडू आहे. त्यामुळे म्हणजे जसं पुष्पा फिल्मचा डायलॉग आहे, पुष्पा समज के फ्लॉवर नाही फायर आहे, तसं बच्चू म्हणजे बच्चा कोणाचा होणार नाही हा पण फायरच आहे असं म्हणताय तुम्ही. हा बरोबर आहे. कसं आहे, शेतकरी, दिव्यांग, वंचित, मजूर हे आमच्यासाठी हे हो ते देवा समान आहे. बरं त्यांच्यासोबत बेमानी नाही होऊ शकत. बरं. आणि शिंदे साहेब निवडाचं कारणच ते आहे का ते या सामान्य माणसाची कदर करणारा माणूस आहे. आणि बरं. दिव्यांग मंत्रालय त्यांनी दिल्यामुळं आम्ही त्यांचे चाहते झालो, दुसरं काय. बच्चू कडूजी, तुम्हाला पूर्ण शुभेच्छा आहेत. तुमच्या रूपानं एक कार्यकर्ता आणि एक आंदोलक विधिमंडळात जातोय. या निमित्तानं शेतकरी, कष्टकरी, श्रमिक या सगळ्यांची दाद लागेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.